धावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान उपक्रम यशस्वीरित्या संपन्न। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे महसूल मंडळ व तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हा उपक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला। या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिनांक 22 मार्च रविवार 2026 रोजी पीएम श्री जिल्हा परिषद शाळा धावडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन तसेच अनेक सेवा थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या। कार्यक्रमाला जालना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, तहसीलदार माननीय श्री ज्ञानेश्वर काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी प्रास्ताविक केले। तसेच पुरवठा अधिकारी भोकरदन सदानंद नाईक, अविनाश पाटील, महसुलाचे नायब तहसीलदार अंजली कुलकर्णी, पपुलवाड सर, बीडीओ महेंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, भूमी अभिलेख विभागाचे एली रोडमुद्रे, महिला व बालकल्याण विभागाच्या भालके मॅडम, गट शिक्षणाधिकारी वानखेडे सर, पिंपळगाव रेणुकाई मंडळ अध्यक्ष गणेश इंगडे, माजी सभापती डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, सरपंच धावडा श्रीमती गंगूबाई बोराडे, उपसरपंच इकबाल पठाण, पीएम श्री जिल्हा परिषद शाळा धावडा मुख्याध्यापक श्री बडगे सर, पवार सर, जुबेर पठाण सर, शेलूत सरपंच शरद बारोटे, माजी सभापती लक्ष्मण मामा मडेकर, संजू वाघ, दिनेश कोथडकर, गणेश गाडेकर, सचिन गावंडे, वडोद तांगडा येथील सरपंचपती वर्धमान सेठ तसेच धावडा येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धावडा मंडळाच्या मंडळ अधिकारी डीएम होरगुडे, ग्राम महसूल अधिकारी किशोर राजपूत, शिवाजी खोकडे, अमोल जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बोडके यांनी केले। या अभियानाअंतर्गत कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, संजय गांधी निराधार योजना व पुरवठा विभाग यांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले। मात्र महावितरण विभाग तसेच पंचायत समितीतील काही विभागांचे स्टॉल न लावल्याचे दिसून आले। याबाबत जालना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर यांना विचारले असता संबंधित विभागांना नोटीस पाठविण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच या प्रसंगी पारत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांची उपस्थिती लाभली। या अभियानामुळे नागरिकांची शासकीय कामे सुलभ झाली असून गाव पातळीवरच सेवा उपलब्ध झाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले। प्रशासनाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना। नमस्कार, मी सविता मनोज चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी जालना आणि तालुका भोकरदनसाठी मी नोडल अधिकारी आहे, संपर्क अधिकारी। ही जी छत्रपती शिवाजी महाराजस्व सभादार शिबिर आहे, या शिबिरासाठी मी संपर्क अधिकारी म्हणून भोकरदनला काम करत आहे। आणि भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही 11 मंडळ असून 11 मंडळामध्ये हे शिबिर, समाधान शिबिर राबवत आहोत। आज धावडा या मंडळाच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व डिपार्टमेंटचे आमचे अधिकारी आणि कर्मचारी यात उपस्थित असून मान्य तहसीलदार जे आहेत आमचे ज्ञानेश्वर काकडेजी, माझे नायब तहसीलदार पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, कृषी विभाग हे सगळे उपस्थित आहेत। आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सगळ्यांनी आपापल्या समस्या वगैरे घेऊन इथं आलेले आहेत। याच ठिकाणी आपण समस्यांचं निराकरण पण केलेलं आहे आणि काही लोकांना आपण लाभ पण देण्यात आलेला आहे। जे स्टॉल्स आणि जे अधिकारी वर्ग त्यांच्या डिपार्टमेंटचे आलेले नाही, त्यांचा स्टॉलही नाही, त्यांचे माणसंही नाहीत, अशांना आपण नोटीसेस इश्यू करत आहोत आणि त्यांचा खुलासा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करूया। त्या संदर्भात आपण जे तेच नाही, त्यांचे जे अधिकारी नाहीयेत त्यांचं पण आपण नोटीस देऊ। तक्रारी त्यांच्या तहसील ऑफिसचा जो पण स्टॉल असेल तिथं तक्रार निवारण कक्ष किंवा तक्रार घेण्यासाठी एक कक्ष स्थापन केलेला आहे, तिथं त्यांनी त्या पण तक्रारी द्याव्यात। त्या तक्रारी आपण त्या विभागाकडे पण पाठवण्यात जाईल, त्याचा पाठपुरावा केला जाईल। धन्यवाद।